कांद्या भाज्यासाठी मी एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे, उभ्या कांदा चिरून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये मी मीठ घालून हे आता 10 मिनिट कांदा असंच ठेवून देणार आहे। असाच कांदा 10 मिनिट झाकून ठेवायचा। 10 मिनिटाच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला आता बेसन वगैरे ॲड करायचं। याच्यामध्ये मी 3 चमच बेसन टाकत आहे। तुम्ही जेवढा कांदा वगैरे घेतलाय किंवा किती बनवायचा ह्याच्यावर अवलंबून असतो की आपल्याला बेसन त्याच्यामध्ये किती घालायचे। मी याच्यामध्ये 4 चमच बेसन ॲड केलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण आता आपल्या आवडीनुसार आपल्याला लाल तिखट घालायचं आहे। लाल तिखट याच्यामध्ये मी 2 चमच घालत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये घालू शकता। थोडीशी हळद वगैरे टाकून आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मिक्स केल्याच्या याला मिक्स करायचं आणि आपण भज्याला जसं पीठ कालवतो त्याचप्रमाणे याला पाणी घालून मिक्स करायचं। हे जे भजे आहेत ना, हे चवीला एकदम आपल्या साध्या भज्यापेक्षा एकदम छान लागतात, कुरकुरीत असतात आणि एकदा तुम्ही या रेसिपीला नक्की ट्राय करा। आता एका कढईमध्ये मी तेल गरम करून आता याला फ्राय करत आहे। याला फ्राय करायचं, कढईमध्ये टाकायचं। आपण ज्याप्रमाणे आपले साधे भजे टाकतो की नाही त्याचप्रमाणे हे टाकून घ्यायचे आणि याला फ्राय होऊ द्यायचं। फ्राय या सध्याच्याला हे जे काय आहे ना, पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं लेकरांना, घरच्यांना सगळ्यांना ही रेसिपी खूप आवडेल। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। हे असे भजे तळून घ्यायचे। आता आपल्याला हे कांदे भजे याचा लाल कलर येईपर्यंत याला चांगलं फ्राय होऊ द्यायचं। माझे असे नवनवीन तुम्ही व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा। मी तुमच्यासाठी आणखी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। हे बघा माझे लाल भजे आता तळलेले आहेत, लालसर झालेला आहे। आता याला एका प्लेटमध्ये काढून आपण खाऊत। बघा कसे छान भाजलेले आहेत माझे भजे व्यवस्थित।